तुम्ही जामनेरला आले, मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. भेट निमित्त काय बोलणं झालं आपलं? मी माझ्या वरणगावकरांनी 6,500 मतदारांनी मला फुकट निवडून दिलेला आहे आणि ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि लोकसहभागातनं ही निवडणूक आम्ही जे लढवली आणि त्या निवडणुकीत वरणगावकरांनी मला जे फुकट मतदान केलं आणि फुकटचा नगराध्यक्ष इथे केलं त्याबद्दल मी वरणगावकरांच्या मनापासून आभार मानतो. आज या युगात फुकट कोणतीही निवडणूक होत नाही, मात्र वरणगावकरांनी मला नोटी दिली आणि ओटी दिलं. त्याकरता मी वरणगावकरांचं या जन्मात तरी मी उपकार विसरू शकणार नाही आहे. जरी अन्याय झाला, अन्यायाच्या विरुद्ध जनता पेटून उठली, जनता माझ्यासोबत उभी राहिली, त्या जनतेने मला भरभरून अशा प्रकारचा मतदान इथे केलं. आणि राहिला विषय, आदरणीय राज्याचे जलसंपदा मंत्री, आदरणीय नेते आमचे आदरणीय गिरीश भाऊ हे माझ्या हृदयातले नेते आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमचे आदर्श नेतृत्व आहे. त्याकरता या नेते जर कधी हृदयात आहे तर विषय येतोच कुठं. मला अनेक विचारतात की तुम्ही प्रवेश करणार आहे, कारण मी भारतीय जनता पार्टी सोडलीच कुठं की मी प्रवेश करणार आहे. आणि मी माझ्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय गिरीश भाऊंना मी नेता मानणार आहे. मी काही बाप बदलवणारा माणूस नाही आहे. ते म्हटलं जाते कतलिया काही साप बदल लेती है, पुण्य के आड़ पाप बदल लेती है. कतलिया कई साप बदल लेती है, पुण्य के आड़ पाप बदल लेती है. कई लोग मतलब के लिए अपना बाप बदल लेते हैं, तिच्यातला मी नाही आहे. आज मला जरी न्याय नाही मिळाला तरी मी तो न्याय जो आहे तो जनतेच्या दरबारात जाऊन तिथे मिळवला आणि शेवटी हा विजय जो आहे तो वरणगावकरांच्या चरणी अर्पण केला. आणि आदरणीय गिरीश भाऊंचा आज मी नतमस्तक तिथं झालो. आदरणीय गिरीश भाऊ माझ्या सोबतच आहे, देवेंद्र भाऊ सुद्धा सोबत आहे. मोठ्या मनाचे नेते हो, हे काय छोट्या मनाचे नेते नाही आहे. यांना ब्रॉड यांचं भविष्य, यांना महाराष्ट्र, यांना हिंदुस्थानाचं राजकारण करायचं आहे. त्याकरता कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे. आणि मी कालच सोशल मीडियावर इथं ऐकलं की आदरणीय गिरीश भाऊंना इथं काहीतरी आरोप केलं की बा गिरीश भाऊंनी मला छुपी मदत केली. मला गिरीश भाऊंनी कोणत्याही प्रकारची छुपी मदत केली नाही आहे. उलट मी गिरीश भाऊंना बोलता बोललो की भाऊ तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा कट्टर भाजपाचे आहे की मी तुम्हाला जी मदत मागितली ते सुद्धा तुम्ही दिली नाही. तरी गिरीश भाऊ हे जे काही आरोप लावताय हे साफ चुकीचं आहे. गिरीश भाऊ पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ते आहे, नेते आहे आणि आम्ही सुद्धा निष्ठावंत आहे. आम्हाला कुठे तुम्ही हे करताय म्हणजे असं केव्हा संताप येतो, केव्हा मनात आश्चर्य वाटते की रडत होते आम्ही निवडणुकीच्या काळात, ढसा रडत होते. त्यावेळेस कोणी आधार द्यायला कोणी आलं नव्हतं. त्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याची राजकीय आत्महत्येच्या माध्यमातून होत असताना माझ्या वरणगावकरांनी मला तारला. आज जर कधी मी पडलो असतो तर मला नक्कीच काढलं असतं पक्षातून, माझे हाल त्या माध्यमातून बेकार केले असते. परंतु ठीक आहे, जनतेनं मला तारलं आणि शेवटी नेत्यांना मी सर्वश्री जे अर्पण जे आहे ते आदरणीय गिरीश भाऊंच्या चरणी इथे अर्पण केलेलं आहे. आता गिरीश भाऊंच्या हातात मी माझ्या ट्रॅक्टरचं स्टेअरिंग दिलं आहे. गिरीश भाऊ निर्णय घेतील काय करायचं काही नाही. माझी श्रद्धा गिरीश भाऊवर आहे. काली मला उपमुख्यमंत्री महोदयांचा 4 दिवसापूर्वी फोन आला शिंदे साहेबांचा की तू आमच्याकडे ये, तुला 100 कोटी रुपये काय जे लागते अजून ते त्या माध्यमातून निधी देतो. अशा प्रकारचं त्यांनी तिथे मी आदरणीय शिंदे साहेबांचाही आदर करतो. परंतु शिंदे साहेबांना सांगितलं की मी आदरणीय गिरीश भाऊंशी चर्चा करेल. गिरीश भाऊंचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि आता ह्याच्यानंतर नेत्यांचे मी सर्वांना भेटत जाईन. आदरणीय जिल्हाध्यक्ष महोदयांना सुद्धा मी इथे भेटलो, त्यांना सुद्धा सांगितलं. आदरणीय जितू भाऊंना इथे भेटलो, साधनाताईंना भेटलो आणि हे सर्व नेत्यांच्या भेटीगाठी इथे घेतलेल्या आहे. आणि आता उद्यापासून मी माझ्या कामकाजाला सुरुवात करणार आहे. नक्कीच या महाराष्ट्रामध्ये जामनेर नंतर वरणगावचा कसा नंबर लागेल विकासाच्या बाबतीत ते माझे प्रयत्न त्या माध्यमातून असेल. शेवटी नेत्यांची बराबरी मी नाही करू शकत. त्याकरता नेत्यांच्या खालीच आणि मला माहिती आहे मला कोणी काही मदत नाही जरी केली तरी मी गिरीश भाऊंचे जबरदस्तीनं हात पाय पडून हात पकडून माझ्या गावासाठी निधी कसा आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न त्या माध्यमातून करणार आहे. त्याकरता काही चिंता नाही. आपले तालुक्याचे आमदार संजय सावकारे व रावेर लोकसभा मतदारचे खासदार यांची भेट झाली आहे का? नाही, काही झालेली नाही आहे आणि त्यांचा फोनही नाही आहे मला तेच असं वाटते की आपण जे पक्षासाठी एवढं करतो, लोकसभेसाठी आम्ही जीवाचं रान केलं. निवडणुकीमध्ये नेत्यांना निवडून आणण्यासाठी, ताईंना विधानसभेमध्ये संजीव भाऊंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. आणि एक साधा कार्यकर्ता कुठेतरी विजय होतोय तर त्याचा अभिनंदनचा सुद्धा तुम्ही फोन करत नसाल तर एवढ्या छोट्या मनाचे तुम्ही नेते कसं काय होऊ शकता. आणि आज अटलजींनी सांगितलं आहे की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. अरे अटलजींचा आदर्श घेतला पाहिजे नो. आहे आता गडकरी साहेब आहे, आता मी गडकरी साहेबांच्या भेटीला जाणार आहे. गडकरी साहेबांना मी वरणगावात बोलवणार आहे. गिरीश भाऊंना मी निमंत्रण दिलं की बाबा माझ्या वरणगावमध्ये तुम्ही या आणि खुल्या मनाने जनतेशी संवाद करा. मी काही पक्ष बदलवला नाही आहे.